हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकत आहोत. फर्स्ट टॉपिक चालू आहे, तुम्हाला माहीतच आहे. एक व्हिडिओ आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आता आपण सेकंड व्हिडिओ पाहत आहोत. प्रोफेशन हा कन्सेप्ट आहे आपल्यासमोर. याच्या आधी आपण बिझनेस हा कन्सेप्ट पाहिला. इथे आपल्याला आता प्रोफेशन हा कन्सेप्ट पाहायचा आहे. Profession is that part of economic activities under which a person uses his educational knowledge and special skill to render service for earning some income. For example, doctor, lawyer, chartered accountant, etc. आता प्रोफेशन कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल पर्सन स्वतःचं एज्युकेशनल नॉलेज आणि स्पेशल स्किल जे आहेत ते यूज करतो आणि सर्व्हिस देतो. जसं की टीचर म्हणू शकता, डॉक्टर म्हणू शकता, लॉयर म्हणू शकता. हे सर्वजण आपल्या स्वतःचं नॉलेज, एज्युकेशन, स्किल यूज करून सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात. मग हे एक प्रकारे प्रोफेशन झालं. ओके, आता प्रोफेशनचे फीचर्स बघा काय. एव्हरी प्रोफेशन इज प्रॅक्टिस फॉर अर्निंग मनी. कोणतंही प्रोफेशन असो, प्रोफेशनमध्ये प्रॅक्टिस करण्याचं म्हणजेच काम करण्याचा मेन रिझन काय असणार आहे? अर्निंग मनी, पैसे मिळायला हवे, अर्निंग मिळायला हवे. डॉक्टर तर त्याचं प्रोफेशन चालवत आहे का? कारण त्याला त्याच्यातून फीस मिळणार आहे. टीचर्स आपलं काम करणार आहे का? त्याला फीस मिळणार आहे. सो प्रत्येक प्रोफेशनमध्ये प्रॅक्टिस केली जाणार आहे. ती कशासाठी? तर मनी अर्निंगसाठी. ऑल्सो दे रेंडर सर्व्हिस टू देअर क्लायंट्स अँड सॉल्व देअर प्रॉब्लेम्स. आणि शिवाय ते आपल्या क्लायंट्सला सर्व्हिसही देतात, त्यांचे प्रॉब्लेम्सही सॉल्व करतात. लाईक CA म्हणा, लॉयर म्हणा, इट्सेट्रा. क्वालिफिकेशन सेकंड पॉईंट आहे, फीचर्स आहे क्वालिफिकेशन. प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस ओनली आफ्टर अक्वायरिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन. सर्टन क्वालिफिकेशन आल्याशिवाय आपण प्रोफेशन करू शकत नाही आहे, प्रॅक्टिस करू शकत नाही, काम करू शकत नाही आहे. म्हणजे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला त्याच्याशी रिलेटेड जे एज्युकेशन आहे, लाईक MBBS जे एज्युकेशन आहे ते आपल्याला घ्यायला हवं, तर आपण त्या प्रोफेशनमध्ये प्रॅक्टिस करू शकतो. ईच प्रोफेशन हॅज अ सर्टन सेटअप बॉडी ऑफ नॉलेज. प्रत्येक प्रोफेशनची एक वेगळी सेटअप असतो, सेटअप बॉडी ऑफ नॉलेज आहे. म्हणजे जर तुम्हाला CA व्हायचं असेल तर मग त्याच्या इन्स्टिट्यूट्स वेगळ्या असणार आहेत. डॉक्टर म्हणून MBBS त्याच्या इन्स्टिट्यूट्स वेगळ्या. CS व्हायचं असेल म्हणजेच लॉयर व्हायचं असेल तर वेगळ्या इन्स्टिट्यूट्स असणार आहेत. दिस नॉलेज हॅज टू बी एक्वायर्ड ओनली बाय सिस्टमॅटिक अँड फॉर्मल ट्रेनिंग. मग हे नॉलेज मिळण्यासाठी एक सिस्टमॅटिक ट्रेनिंग असते, एक फॉर्मल ट्रेनिंग असते आणि त्याच्यातून जावं लागणार आपल्याला. वन कॅनॉट प्रॅक्टिस प्रोफेशन अनलेस दिस नॉलेज इज एक्वायर्ड. जर आपल्याला हे नॉलेज नसेल तर आपण ही अशी कोणतीही प्रॅक्टिस करणार नाही आहोत प्रोफेशनमधली. म्हणजे कोणत्याही प्रोफेशनमध्ये जायचं असेल तर आपल्याला त्याचं नॉलेज, एज्युकेशन असायला हवं. फायनान्शियल रिटर्न्स तिसरा फीचर आहे प्रोफेशनचा. प्रोफेशनल गेट फीज इन एक्सचेंज ऑफ देअर सर्व्हिसेस. प्रोफेशनल कामामध्ये आपल्याला एक्सचेंजमध्ये फीस मिळत असते. आपण सर्व्हिस द्यायचं असते आणि सर्व्हिसच्या बदल्यामध्ये फीस मिळत आहे. इन्कम रिसीव्ह बाय प्रोफेशनल इज नॉट फिक्स. पण इन्कम जो इथे मिळणार असतो तो फिक्स नसतो, तो चेंजिंग असतो. प्रोफेशनल कॅन बी एम्प्लॉईड इन अ ऑर्गनायझेशन ऑर सेल्फ एम्प्लॉईड. आता प्रोफेशनल पर्सन्स जे आहेत ते कोणत्या तरी ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा कामाला असू शकतात किंवा सेल्फ एम्प्लॉय असू शकतात. ओके, आता डॉक्टर म्हटल्यावर कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये कामाला असतील किंवा स्वतःचं क्लिनिक असेल. ओके, म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा किंवा सेल्फ एम्प्लॉय सुद्धा असू शकतात. वर्किंग चार्टर्ड अकाउंटंट गेट सॅलरी बट दोज हू प्रॅक्टिस प्रायव्हेटली सेल्फ एम्प्लॉय गेट्स फीस. ओके, म्हणजे चार्टर्ड अकाउंट जर पाहिलं तर त्यांना कुठे काम करत असतील तर त्यांना सॅलरी मिळणार. स्वतः प्रॅक्टिस करत असतील प्रायव्हेटली तर ते सेल्फ एम्प्लॉईड झाले, त्यांना फीस मिळेल. फोर्थ पॉईंट आहे फीचरचा कॅपिटल. प्रोफेशन कॅन बी प्रॅक्टिस इंडिपेंडेंटली ऑर प्रोफेशनल्स कॅन वर्क अंडर समवन. आता प्रोफेशन म्हटल्यावर आपण काम करू शकतो स्वतंत्रपणे किंवा कोणाच्या तरी अंडरमध्ये काम करू शकतो. इंडिपेंडंट प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल रिक्वायर्स ह्यूज कॅपिटल फॉर सेटिंग हिज प्रॅक्टिस. जर एखाद्या पर्सनला स्वतःचं इंडिपेंडंट काहीतरी करायचं असेल तर त्याला सेटअप करण्यासाठी खूप सारी ह्यूज कॅपिटलमध्ये अमाऊंट गरजेची असते, खूप सारं भांडवल गरजेचं असतं. रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप. सम प्रोफेशन्स हॅव अ काउन्सिल विच रेग्युलेट्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ प्रोफेशनल. काही प्रोफेशन्समध्ये काउन्सिल असतात ज्या रेग्युलेट करतात सगळ्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज. दिस प्रोफेशनल्स हॅव टू रजिस्टर दॅम विथ देअर रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. अशा प्रकारचे प्रोफेशनल्स जे असतात त्यांना त्या रिस्पेक्टिव्ह काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करणं भाग असतं. त्यांना त्याप्रमाणे सर्टिफिकेट मिळतं प्रॅक्टिससाठी.
जसं की बार काउन्सिल ऑफ इंडिया फॉर लॉयर्स, ICAI फॉर चार्टर्ड अकाउंटंट्स, इंडियन मेडिकल असोसिएशन फॉर डॉक्टर्स. इथून त्यांना सर्टिफिकेट मिळतात त्या प्रोफेशनमध्ये आणि मग ते स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात. द कोड ऑफ कंडक्ट मेन्शन बाय द रिस्पेक्टिव्ह काउन्सिल मस्ट बी स्ट्रिक्टली फॉलोड बाय एव्हरी प्रोफेशनल. आता जो कोड ऑफ कंडक्ट मेन्शन केलेला असतो या ऑर्गनायझेशन्सनी, रिस्पेक्टिव्ह काउन्सिल्सनी, तो स्ट्रिक्टली फॉलो करायचा त्या प्रोफेशनल पर्सननी. एव्हरी प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल हॅज टू एक्वायर मेंबरशिप फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. आणि प्रत्येक जो प्रॅक्टिस करणारा प्रोफेशनल पर्सन असेल आणि त्याने मेंबरशिप घेणं भाग आहे, कंपल्सरी आहे. नॉन ट्रान्सफरेबिलिटी. बघा आता, प्रोफेशन कॅनॉट बी ट्रान्सफर टू अदर पर्सन. प्रोफेशन एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्सफर होऊ शकत नाही. ओके, म्हणजे त्याची इच्छा असेल तरी पण नाही ट्रान्सफर करू शकता. म्हणजे डॉक्टरचं एक्झाम्पलचं म्हटलं समजा, इथे दिलेलं आहे, डॉक्टर कॅनॉट ट्रान्सफर हिज मेडिकल प्रॅक्टिस टू हिज सन और डॉटर हू हॅज नॉट कम्प्लिटेड कन्सर्न मेडिकल एज्युकेशन. आता डॉक्टर म्हटल्यावर स्वतःचे मेडिकल जे काय वर्किंग आहे, प्रॅक्टिस आहे, ती स्वतःच्या मुलाकडे किंवा मुलीकडे देऊ शकत नाही ज्यांनी अजून एज्युकेशन पूर्णच नाही केलं आहे. हे ट्रान्सफर नाही होऊ शकत असं. नेचर ऑफ वर्क. Professional charge fees in exchange of expert services. For example, an architect design the layout of office for fees. Professional fees चार्ज करतात, एक्सपर्ट सर्व्हिस देणार आणि त्याच्या बदल्यामध्ये फीस चार्ज करणार. हे नेचर ऑफ वर्क आहे. एक्झाम्पल दिलं आहे, आर्किटेक्ट डिझाईन करतो ऑफिससाठी लेआउट, त्याच्या बदल्यामध्ये त्याला फीस मिळते. आता पुढचा पार्ट आहे, पुढचा कन्सेप्ट आहे एम्प्लॉयमेंट. ओके, सो आता आपण बिझनेस काल स्टडी केला होता, आज आपण पाहिलेलं आहे प्रोफेशन आणि आता आपण पाहत आहोत एम्प्लॉयमेंट. इट इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इन विच पीपल वर्क फॉर अदर्स. एम्प्लॉयमेंट ही अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये लोक दुसऱ्यासाठी काम करतात, त्यांना पैसे मिळतात म्हणून ते दुसऱ्यासाठी काम करतात, म्हणजे जॉब करणं एक प्रकारे. देअर इज एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप, म्हणजे तिथे एक रिलेशनशिप बनतं एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. एम्प्लॉयर म्हणजे आपण म्हणू शकतो बॉस असेल, ओनर असेल बिझनेसचा, एम्प्लॉई त्याच्याकडे असणारा स्टाफ असेल. एम्प्लॉयर इज अ पर्सन हू ऑफर्स अ वर्क. एम्प्लॉयर हा असा पर्सन असतो जो काम ऑफर करतोय, देतोय, कोणाला तरी काम हवंय त्याला देतोय काम. बट पर्सन हू ॲक्सेप्ट द वर्क इज एम्प्लॉई. जो ते काम करायला ॲक्सेप्ट होतो तो एम्प्लॉई असतो. रेम्युनरेशन अँड टर्म्स अँड कंडिशन ॲग्रीड बाय बोथ ऑफ दॅम. रेम्युनरेशन म्हणजे सॅलरी आणि कंडिशन्स वगैरे ज्या असतात त्या सर्व ॲक्सेप्ट केल्या जातात दोघांकडूनही. तर बघूया एम्प्लॉयमेंटचे फीचर्स काय असणार आहेत. एम. द मेन एम इज टू अर्न मनी फॉर मीटिंग नीड्स ऑफ द एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर्स. मेन गरज काय असते याच्यामध्ये? अगेन पैसा कमावणं, पैसा अर्न करणं हीच मेन गरज असते. दॅट इज द मेन एम, टू अर्न मनी. एम्प्लॉईचं सुद्धा तेच काम आहे, एम्प्लॉयरचं सुद्धा तेच काम. एम्प्लॉयरला का हवेत एम्प्लॉईज, काम करायला माणसं का हवेत? कारण त्याला त्याच्या कामामध्ये खूप सारी अर्निंग मिळवायची आहे. आणि एम्प्लॉईला का काम करायचं आहे? कारण त्याला सुद्धा अर्निंगच हवे, म्हणून तो एम्प्लॉयरच्या अंडर काम करायला तयार होईल. सो दोघांचा एम एकच, अर्निंग मनी. क्वालिफिकेशन. ईच जॉब रिक्वायर्स सम क्वालिफिकेशन. प्रत्येक ठिकाणी जो असणारा अवेलेबल असणारा जो जॉब आहे त्याची एक सर्टन क्वालिफिकेशन गरजेची असते. जॉब कॅन बी स्किल और अनस्किल. काही जॉब स्किल असू शकतात, काही अनस्किलवाले असू शकतात. स्किल जॉब म्हटलं की स्पेसिफिक क्वालिफिकेशन गरजेचं असतं. जसं की त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे, जॉब ऑफ नर्स म्हटलं की रिलेटेड जे काही क्वालिफिकेशन आहे गरजेचं आहे. बट अनस्किल जर असेल, अनस्किल जॉब, तर त्यासाठी क्वालिफिकेशन गरजेचं नसतं. जसं की ऑफिस बॉय म्हटलं आहे, तर ऑफिस बॉयला काही क्वालिफिकेशन नसेल तरी चालेल, 10वी पास असेल तरी चालेल, असं काही नाही. म्हणजे डिपेंड आहे, जिथे ऑफिस असणार त्याप्रमाणे. ऑफिस बॉय किती शिकलेला असावा काही कंडिशन नसते. तिथे अनस्किल जॉब आहे आणि क्वालिफिकेशन असावंच अशी काही तिथे गरज नसते. ओके. मॉनिटरी रिटर्न्स. मॉनिटरी म्हणजे पैशाच्या रूपामध्ये. ओके, इन द फॉर्म ऑफ मनी. सो वेजेस और सॅलरीज गिवन ॲज अ फायनान्शियल रिटर्न टू एम्प्लॉई आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क. एम्प्लॉईनी समजा 1 महिनाभर काम केलेलं आहे, त्याला त्याच्या बदल्यामध्ये महिनाभराचा पगार, वेजेस, सॅलरी दिली जाते. वेजेस आर डिसाइडेड इन ॲडव्हान्स बिफोर अपॉइंटमेंट. वेजेस जे आहेत ते आधीच ॲडव्हान्समध्ये डिसाईड केले जातात. एखाद्या पर्सनला कामावर ठेवायचं त्याचं आधीच डिसाईड केलं जातं की त्याला वेजेस किती द्यायचे आहेत. वेजेस हे वीकली बेसिसवर पण देतात, आठवडा बेसिसवर. आठवड्यात काम केलं, आठवड्याभराचा वेज दिला, किंवा दिवसाच्या बेसिसवर सुद्धा देतात. पर डेचा वेज आहे त्या दिवसानुसार. सो प्रत्येक डेचा वेज आहे तो दिला जातो. वेजेसला नॉर्मली वेतन म्हणतात. ठीक आहे.
सॅलरी ही वेगळी टर्म आहे आणि ती सॅलरी ही मंथली दिली जाते. वेजेस आणि सॅलरी या दोन वेगवेगळ्या टर्म्स असणार आहेत. ओके, वेजेस हे वेतन म्हणू शकतो, सॅलरी म्हणजे पगार म्हणू शकतो. ओके, पण दोन्हीमध्ये फरक काय असणार आहे? वेजेस डेली पण दिले जाऊ शकतात, वीकली पण दिले जाऊ शकतात, पण सॅलरी डेली आणि वीकली नाही दिली जाऊ शकत. सॅलरी ही मंथली दिली जाते. अलॉंग विथ सॅलरी अदर बेनिफिट्स लाईक बोनस, कॉचेस टू स्टे, सबसिडाइज फूड इन कॅन्टीन इट्सेट्रा ऑल्सो कॅन बी गिवन टू एम्प्लॉईज. एम्प्लॉईज लोकांना सॅलरीसोबत आणखीनही काही बेनिफिट मिळत असतात, जसं की बोनस मिळणं, राहण्यासाठी क्वार्टर मिळणं, म्हणजेच एक स्पेशल जागा असते, अशी कंपनी असेल, मोठी ऑर्गनायझेशन असेल तर त्यांनी आपल्या एम्प्लॉईजसाठी राहण्यासाठी एक स्वतंत्र जागा किंवा बिल्डिंग उभी केलेली असते. तिथे मिळणारी जागा आहे ती क्वार्टर असं म्हणू शकतो आपण. सबसिडाइज फूड मिळणार आहे कॅन्टीनमध्ये. ह्या काही सर्व्हिसेस मिळतात. ओके, पुढे कॅपिटल म्हणूया. नो कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर एम्प्लॉयमेंट. आता अशा ठिकाणी आपण जॉब करणार आहोत तर एम्प्लॉयमेंटची काही कॅपिटलची काही गरज नसणारच आहे. आपल्याला काही स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट करावी लागणारच नाही आहे. सो नो रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल. एम्प्लॉयर प्रोव्हाइड्स एव्हरीथिंग टू द एम्प्लॉई फॉर कम्प्लिटिंग द जॉब. कारण एम्प्लॉयर सर्व काही प्रोव्हाइड करत असतो एम्प्लॉईला जॉब करण्यासाठी. आपल्याला काही स्पेशल घेण्याची गरज नसते. म्हणजे एम्प्लॉयरने ऑफिसमध्ये कम्प्युटर्स वगैरे ठेवलेले आहेत, मशीन्स ठेवलेले आहेत. एम्प्लॉईला फक्त जायचं आहे आणि काम करायचं, एवढंच. एम्प्लॉईला स्वतःकडून काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? नो. सो कॅपिटल इथे गरजेचं नाही आहे, भांडवल गरजेचं नाही आहे. पुढे रजिस्ट्रेशन. नो रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड. एम्प्लॉईला इथे रजिस्ट्रेशन करावी लागणार आहे का जो काम करणार आहे? नाही. एव्हरी एम्प्लॉई हॅज टू फॉलो द रूल्स. प्रत्येक एम्प्लॉईला फक्त रूल्स रेग्युलेशन फॉलो करायचे जे एम्प्लॉयरने दिलेले असतील त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, ॲग्रीमेंटमध्ये. नॉन ट्रान्सफरेबिलिटी. एम्प्लॉयमेंट कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. एम्प्लॉयमेंट ट्रान्सफर होऊ शकत नाही आहे एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे. इफ अ टीचर रिटायर्स देन ही कॅनॉट ट्रान्सफर हिज जॉब टू हिज सन. जर टीचर रिटायर झाले देन ते आपला जॉब आपल्या सनकडे किंवा डॉक्टरकडे ट्रान्सफर नाही करू शकत. नॉन ट्रान्सफरेबिलिटी. नेचर ऑफ वर्क. एव्हरी एम्प्लॉई इज एक्सपेक्टेड टू कम्प्लीट द वर्क विच इज गिवन टू हिम. प्रत्येक एम्प्लॉई जो आहे त्याला स्वतःला दिलेलं काम जे आहे ते त्याला पूर्ण करायचं आहे सर्टन टाईममध्ये. सो नेचर ऑफ जॉब डिसाईड द नेचर ऑफ वर्क. जॉब कसा आहे याच्या बेसिसवर त्याचं काम काय आहे हे डिसाईड होईल. ओके, सो आपण 7 पॉईंट्स डिस्कस केलेले आहेत. किती? 7. सो इथे आपण 2 कन्सेप्ट स्टडी केले, प्रोफेशन अँड एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजले असतीलच. काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता, कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आपण डिस्कशन करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून ठेवा. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.